नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GK अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रातील वनक्षेत्राबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्याचा तुम्हाला फायदा येणाऱ्या MPSCची मार्फत होणाऱ्या STI PSI ASO राज्यसेवा आणि तसेच सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण राहील। आपण आज प्रश्न उत्तर स्वरूपात पाहणार आहोत आणि थोडक्यात त्याचे स्पष्टीकरण सुद्धा बघणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, वनांच्या व्याख्येनुसार एखाद्या क्षेत्राला वन म्हणून परिभाषित करण्यासाठी खालीलपैकी कोणती अट योग्य नाही? ऑप्शन्स आहेत, क्षेत्र 2 किंवा अधिक हेक्टरपेक्षा जास्त असावे, क्षेत्राचा किमान 10% भाग वृक्षांच्या आच्छादनाखाली असावा, वृक्षाची किमान उंची 2 मीटर असावी, आणि ऑप्शन डी आहे, क्षेत्र कोणत्याही शासकीय नियमाखाली नसावे। बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, क्षेत्र कोणत्याही शासकीय नियमाखाली नसावे। वनांच्या व्याख्येनुसार क्षेत्र 2 किंवा अधिक हेक्टरपेक्षा असावे, त्या क्षेत्राचा किमान 10% भाग वन आच्छादनाखाली असावा, तसेच तेथील वृक्षांची उंची किमान 2 मीटर असावी लागते। ही वनांची संकल्पना निर्धारित करण्यासाठी सरकार काही क्रायटेरिया घोषित करत असतात, म्हणजे सरकारच्या नियमाखालीच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, ज्याला आपण वन म्हणून परिभाषित करू शकत असतो। सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया। भारतीय राष्ट्रीय वन धोरणानुसार देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग वनाखाली असावा असे अपेक्षित आहे? ऑप्शन्स आहेत 25%, 33%, 40% की 50%। बरोबर उत्तर आहे 33%। स्पष्टीकरण बघूया आपण त्याचं। आपल्या देशाचा राष्ट्रीय वन आराखडा 1988चा आहे। या आराखड्यानुसार कोणत्याही राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 33% भाग हा वन आच्छादनाखाली असला पाहिजे। राज्यांनी हे 33% क्षेत्र वनाखाली आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत। हे ध्येय साध्य झाल्यास ते राज्य योग्य प्रयत्न करत आहेत असे मानले जाते। सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया। वनांची वाढ आणि प्रकार निश्चित करणारे प्रमुख निर्धारक घटक खालीलपैकी कोणते आहे? वनांची वाढ आणि प्रकार निश्चित करणारे प्रमुख निर्धारक घटक खालीलपैकी कोणते आहे असा हा प्रश्न आहे। ऑप्शन्स बघूया। केवळ पर्जन्यमान आणि तापमान, प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, मृदा आणि हवामान, मानवी हस्तक्षेप आणि औद्योगिकरण। ऑप्शन डी आहे फक्त मृदा प्रकार आणि भूभाग। बरोबर उत्तर आहे प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, मृदा आणि हवामान हे सर्व प्रमुख निर्धारक घटक आहेत जे वनांची वाढ आणि प्रकार निश्चित करण्यासाठी आहेत। स्पष्टीकरण बघूया आपण। वनांना निर्धारित करणारे 4 प्रमुख घटक आहेत। हे घटक म्हणजे प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, मृदा आणि हवामान। प्राकृतिक रचनेनुसार डोंगराळ भागात अधिक वने दिसतात, तर सपाट भागात कमी। नदी प्रणालीमुळे पाण्याची उपलब्धता निश्चित होते आणि मृदेत पोषक द्रव्ये वाढीस मदत होतात। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण 50 ते 75 सेंटीमीटर असते? पर्जन्याच्या प्रमाणावर हा प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन्स पहिला आहे घाटमाता, दुसरा आहे मध्य महाराष्ट्र, तिसरा आहे अवर्षणग्रस्त प्रदेश की चौथा आहे पूर्व विदर्भ। बरोबर उत्तर आहे अवर्षणग्रस्त प्रदेश, जिथं 50 ते 75 सेंटीमीटर इतका पर्जन्याचं प्रमाण असते। स्पष्टीकरण बघूया। अवर्षणग्रस्त प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण 50 ते 75 सेंटीमीटर असते। हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्याचा प्रदेश मानला जातो। येथे सर्व पावसाचे वारे अडवल्या जातात, ज्यामुळे हा रेन शॅडो झोन निर्माण झालेला आहे। मिलीमीटरमध्ये हे प्रमाण 500 ते 750 मिलीमीटर इतके असते। रेन शॅडो झोन म्हणजेच अवर्षणग्रस्त प्रदेश, जिथे पावसाचे प्रमाण फक्त 50 ते 75 सेंटीमीटर इतके असते। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय आर्द्र पानगळीची वने आढळतात? उष्णकटिबंधीय आर्द्र पानगळीची वने। ऑप्शन्स आहेत मध्य महाराष्ट्र, अवर्षणग्रस्त प्रदेश, पूर्व विदर्भ की किनारी प्रदेश। बरोबर उत्तर आहे पूर्व विदर्भ। पूर्व विदर्भामध्ये आर्द्र पानगळीची वने आढळतात। स्पष्टीकरण बघूया। महाराष्ट्रात पूर्व विदर्भात उष्णकटिबंधीय आर्द्र पानगळीची वने आढळतात। यांनाच मान्सून वने किंवा आलापल्लीची वने असेही म्हणतात, कारण त्यांना दोन्ही मान्सूनचा फायदा होतो आणि आलापल्लीची क्षेत्राची ही विशेषता आहे। येथे पर्जन्यमान
100 ते 150 सेंटीमीटर इतके असते. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये पर्जन्याचे प्रमाण हे 100 ते 150 सेंटीमीटर इतके असते, जे पूर्व विदर्भामध्ये आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सदाहरित वनांची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे? सदाहरित वनांची ऑप्शन्स आहेत. पाने गळतात आणि उंची कमी असते. उंची 60 ते 65 मीटर असते आणि पाने गळत नाही. खोड मऊ असते आणि मुळे खोलवर जातात. पर्जन्यमान कमी असते आणि काटेरी असतात. बरोबर उत्तर आहे उंची 60-65 मीटर असते आणि पाने गळत नाहीत. सदाहरित स्पष्टीकरण बघूया. सदाहरित वनांमध्ये वृक्षांची उंची 60 ते 65 मीटर म्हणजेच 200 फूटपर्यंत वाढते. या वनांना पानगळ होत नाही. याच्यामध्ये पाने गळतात असे ऑप्शन्स दिले आहे. सो ते कट करून कारण त्यांना जास्त पर्जन्यमान आणि ओलावा उपलब्ध असतो. मुळांना जास्त खोल जाण्याची गरज नसते कारण ऑलरेडी सेटअप रेडी असतो. सो बरोबर उत्तर आहे सदाहरित वनांची प्रमुख वैशिष्ट्यामध्ये त्याची उंची 60 ते 65 मीटर असते आणि याची पाने गळत नाही कारण तिथं जास्त पर्जन्यमान असते. इथं कमी पर्जन्यमान दिलं आहे त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकलं. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बाष्पोत्सर्जन टाळण्यासाठी पानगळी वने उन्हाळ्यात काय करतात? ऑप्शन्स आहे. उंची वाढवतात, पाने गळतात, फुले देतात की मुलांना खोलवर वाढवतात. बरोबर उत्तर आहे पाने गळतात. बाष्पोत्सर्जन टाळण्यासाठी पानगळी वने उन्हाळ्यात पानगळती करतात. या क्रियेमुळे वृक्षामधील रस सूर्यप्रकाशाद्वारे शोषून घेण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे वृक्ष स्वतःला उष्णतेपासून वाचवू शकतात. सागवान हे पानगळी वनाचे एक उत्तम महत्त्वाचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अवर्षणग्रस्त प्रदेशातील खुरट्या आणि काटेरी वनांमध्ये वृक्षांची पाने काट्यांमध्ये का रूपांतरित होतात? ऑप्शन्स आहेत. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी, बाष्पोत्सर्जन टाळण्यासाठी आणि प्राण्यांपासून संरक्षणासाठी, मुळांना अधिक पाणी मिळवण्यासाठी की अधिक पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी. बरोबर उत्तर आहे बाष्पोत्सर्जन टाळण्यासाठी आणि प्राण्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी अवर्षणग्रस्त प्रदेशातील खुरट्या आणि काटेरी वनांचे पाने काट्यांमध्ये रूपांतरित करत असतात. तसेच प्राण्यांनी त्यांना खाऊ नये म्हणूनही पाने काट्यांमध्ये बदलतात. या वृक्षांची पाने जेलीयुक्त असतात आणि त्यांना पाण्याच्या शोधार्थ खोलवर जावे लागत असते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर कोणत्या प्रकारची वने? घाटमाथ्यावरचा प्रश्न आहे. कोणत्या प्रकारची वने आढळतात? ऑप्शन्स आहेत. उष्णकटिबंधीय शुष्क पानगळीची वने, उष्णकटिबंधीय खुरटी वने, उष्णकटिबंधीय सदाहरित वने की दलदलीची वने. बरोबर उत्तर आहे उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने. घाटमाथ्यावर उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. स्पष्टीकरण बघूया. घाटमाथा किंवा महाराष्ट्रातील कोणतेही थंड हवेचे ठिकाण हे हिल स्टेशन असल्यामुळे तिथे उष्णता नसते. त्यामुळे येथे उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. उष्णकटिबंधीय वने कोकणच्या वलाटी भागात, उष्णकटिबंधीय वने कोकणच्या वलाटी भागात, परंतु घाटमाथ्यावर उपोष्णकटिबंधीय वने असतात. येथे पावसाचे प्रमाण 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते. त्यामुळे घाटमाथ्यावर उपोष्णकटिबंधीय आणि कोकणच्या वलाटी भागात उष्णकटिबंधीय वने आढळून येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. किनारी प्रदेशात आढळणाऱ्या दलदलीच्या वनांची मुळे जमिनीतून वर का येतात? किनारी प्रदेशात आढळणाऱ्या दलदलीच्या वनांची मुळे जमिनीतून वर का येतात? ऑप्शन्स आहेत. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी, दलदलीत मिथेन आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने, पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे की पोषक द्रव्ये कमी शोषून घेण्यासाठी. बरोबर उत्तर आहे दलदलीत मिथेन आणि ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे किनारी प्रदेशात दलदलीच्या वनांची मुळे जमिनीतून वर येतात. या मुळांना आगंतुक मुळे असे सुद्धा म्हणतात, जी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वाढतात. ही मुळे वृक्षांना ऑक्सिजनची उपलब्धता प्रदान करण्यासाठी आवश्यक असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रातील खलाटी प्रदेशात कोणती वने आढळतात जे सदाहरित आणि पानगळीच्या मधली अवस्था दर्शवतात? ऑप्शन्स आहेत. सदाहरित वने, खुरटी वने, निमसदाहरित वने
की दलदलीची वने? बरोबर उत्तर आहे निम सदाहरित वने ही महाराष्ट्रातील खलाटी प्रदेशातील वने आहे जे सदाहरित आणि पानगळीच्या मधली अवस्था दर्शवतात. स्पष्टीकरण बघूया आपण. खलाटी हा भाग सदाहरित आणि पानगळीच्या वनांच्या संक्रमणावस्थेत येतो, त्यामुळे या भागात निम सदाहरित वने आढळतात. या वनांमध्ये काही वृक्ष पाने गळतात तर काही पाने गळत नाही, म्हणजेच दोन्हीचे गुणधर्म दिसून येतात. येथे पर्जन्य 150 ते 200 सेंटीमीटर इतके असते. निम सदाहरित वने जिथे पर्जन्यमान 150 ते 200 सेंटीमीटर इतके असते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मध्य महाराष्ट्रात मराठवाडा व अमरावती विभाग आढळणाऱ्या वनांना शुष्क पानगळीची वने असे का म्हणतात? ऑप्शन्स आहेत. येथे पर्जन्यमान जास्त असते, येथे आर्द्रता जास्त असते, येथे उष्णता जास्त असते आणि पर्जन्यमान मध्यम म्हणजेच 75 ते 100 सेंटीमीटर असते. येथे दलदलीचा प्रदेश असतो. बरोबर उत्तर आहे येथे उष्णता जास्त असते आणि पर्जन्यमान मध्यम असते. शुष्क पानगळीची वने जी आपल्याला मराठवाडा आणि अमरावती विभागामध्ये आढळून येतात, तेथे उष्णता जास्त आणि पर्जन्यमान मध्यम म्हणजेच 75 ते 100 सेंटीमीटर इतके असते. त्यामुळेच त्यांना शुष्क पानझडीची वने असे सुद्धा म्हणतात. या वनांना वृक्ष ड्रायनेस वने असेही म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमधील वृक्षांच्या बुंध्याचे लाकूड टणक असते तरीही ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे का नसते? उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमधील वृक्षाच्या बुंध्याचे लाकूड टणक असते तरी ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे का नसते? ऑप्शन्स आहेत. त्यांची उंची खूप जास्त असल्याने, त्यांच्या सोटमुळांची वाढ जास्त होत असल्याने, स्त्रोतमध्ये लाकूड टणक असल्याने ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे नसते असे. बरोबर उत्तर आहे स्त्रोतमध्ये लाकूड टणक असल्याने ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे नसते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जांभा मृदेच्या परिसरात महाराष्ट्रात कोणती वने आढळतात? जांभा मृदेच्या परिसरात ऑप्शन्स आहेत. सदाहरित वने, पानगळीची वने, निम सदाहरित वने की खारफुटीची वने? बरोबर उत्तर आहे निम सदाहरित वने जी जांभा मृदेच्या परिसरात आढळून येतात. आंबोली आणि सावंतवाडीच्या परिसरात ही वने दिसून येतात. ही वने सदाहरित आणि पानगळीच्या संक्रमण अवस्थेतील वैशिष्ट्ये दाखवितात. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. आलापल्लीची वने हे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशातील वनांना संबोधले जाते आणि त्याचे प्रमुख कारण काय आहे? ऑप्शन्स आहेत. आलापल्लीची वने मध्य महाराष्ट्रात आढळतात कारण तेथे हवामान कोरडे असते. आलापल्लीची वने पूर्व विदर्भात आढळतात कारण आलापल्ली या क्षेत्राची ती विशेषता आहे. आलापल्ली वने किनारी प्रदेशात आढळतात कारण ते खारफुटीची झाडे आहे. आलापल्लीची वने अवर्षणग्रस्त प्रदेशात आढळतात कारण तेथे पर्जन्यमान कमी असते. बरोबर उत्तर आहे आलापल्लीची वने पूर्व विदर्भात आढळतात कारण आलापल्ली ही या क्षेत्राची विशेषता आहे. आलापल्ली नावाचा एरिया आहे आणि या भागात ही वने विशेषत्वाने आढळतात. जी उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने आहेत त्यांनाच आलापल्लीची वने असे सुद्धा म्हणतात. त्यांना दोन्ही मान्सूनचा म्हणजेच परतीचा आणि जातानाचा जो मान्सून असतो त्याचा फायदा या वनांना होत असल्यामुळे त्यांना आलापल्लीची वने किंवा मान्सून वने असे सुद्धा म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पर्जन्यमानानुसार महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर किती सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो? ऑप्शन्स आहेत. 50 ते 75 सेंटीमीटर, 75 ते 100 सेंटीमीटर, 150 ते 200 सेंटीमीटर की 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त? बरोबर उत्तर आहे 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पाऊस पडतो. इथे सर्वात जास्त पाऊस पडतो विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य जिथे पडते ते म्हणजे घाटमाथा. येथे पर्जन्यमान 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते. या उच्च पर्जन्यमानामुळे येथे सदाहरित वने आढळतात जी उष्णता नसलेल्या हिल स्टेशनवर उपोष्णकटिबंधीय प्रकारची असतात. या भागामध्ये सदाहरित वने आढळतात. येथे पावसाचे प्रमाण 250 सेंटीमीटर इतके असते घाटमाथ्यावर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खारफुटी वने महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात मुख्यत्वे आढळतात? खारफुटी वने MPSCने सुद्धा हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन्स आहेत. पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा, किनारी प्रदेश की पूर्व विदर्भ? बरोबर उत्तर आहे किनारी प्रदेश. खारफुटी वने ही किनारी प्रदेशात आढळणाऱ्या दलदलीच्या वनांचाच एक प्रकार आहे. त्यांना दलदली वने, कांदळ वने, तिवर वने,
सुंदरीची वने किंवा किनारी वने असेही म्हणतात. ही वने दलदलीच्या प्रदेशाशी संबंधित असून त्याची मुळे ऑक्सिजनसाठी वर येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रातील कोणत्या मृदेमध्ये खुरटी वने आढळतात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात? खुरटी वनाबद्दलचा प्रश्न आहे. कोणत्या मृदेमध्ये खुरटी वने आढळतात? ऑप्शन्स आहेत जांभी मृदा, पर्वतीय मृदा, काळी मृदा की तांबूस तपकिरी मृदा. बरोबर उत्तर आहे काळी मृदा, यामध्ये खुरटी वने आढळतात. पश्चिम महाराष्ट्रावरचा प्रश्न आहे. पश्चिम महाराष्ट्रात काळी मृदा, रेगूर मृदामध्ये खुरटी वने आढळतात. या भागात पर्जन्यमान कमी म्हणजेच 50 ते 75 सेंटीमीटर असल्याने वृक्ष खुरटे आणि काटेरी असतात. इतर ठिकाणी काळ्या मृदेत पानगळीची वने आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रात मान्सून वने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनांचे वैशिष्ट्य काय आहे? मान्सून वने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनांची वैशिष्ट्ये. ऑप्शन्स आहेत ती पाने गळत नाही, त्यांना दोन्ही मान्सूनचा फायदा होतो, ती नेहमी काटेरी असतात, ती फक्त थंड हवेच्या ठिकाणी आढळतात. बरोबर उत्तर आहे त्यांना दोन्ही मान्सूनचा फायदा होतो. महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील उष्णकटिबंधीय आर्द्र पानगळीच्या वनांना मान्सून वने असेही म्हणतात. याचे कारण आहे की त्यांना परतीचा आणि जाताना या दोन्ही मान्सूनचा फायदा होतो. या वनांना आलापल्ली वने असे सुद्धा म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. वनांच्या व्याख्येनुसार वृक्षांची वाढ कोणत्या दिशेने होत असते आणि त्याचे कारण काय? बरोबर उत्तर आहे सूर्यप्रकाशाच्या दिशेने वर, कारण त्यांना सूर्यप्रकाश हवा असतो. वनांची वाढ ही वनांच्या व्याख्येनुसार सूर्यप्रकाशाच्या दिशेने वर आणि त्यांना सूर्यप्रकाश हवा असतो, त्यामुळे होत असते. वृक्षांची वाढ ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने होत असते. वृक्षांना सूर्यप्रकाश पाहिजे असतो आणि त्यासाठी त्यांच्या स्पर्धा लागलेली असते. यामुळे वृक्ष खूप उंच वाढतात. विशेषतः सदाहरित वनामध्ये त्यांची उंची 60 ते 65 मीटरपर्यंत पोचते. सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपले हे महाराष्ट्राच्या भूगोलावरचे वनांसंबंधित जे काही आपण प्रश्न, वने तसेच पर्जन्यमानचा सुद्धा आपण यामध्ये थोडाफार टॉपिक कवर केलेला आहे. त्याबद्दल आपण 20 प्रश्न, त्याचे ऑप्शन्स आणि थोडंफार स्पष्टीकरणसुद्धा बघितलेलं आहे. याचा फायदा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या ज्या काही PSI ST याच्यासुद्धा एक्झाम असतील किंवा सरळ सेवेच्या एक्झाम असतील त्याच्यासाठी तुम्हाला हा टॉपिक नक्कीच फायदेशीर ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करून, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.